नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, धान बोनस धारकासाठी तारंबळची वेळ येत आहे. कारण राज्य शासन अटी व निकष, नियम लवलव वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा. कारण ह्यावरून ही सध्या तरी स्पष्ट दिसतंय. कारण राज्य शासन निधी जाहीर करतं, निधी मंजूर करतं, पुरवणी मागणी जाहीर करतं. परंतु जेव्हा राज्य शासनामार्फत हा निधी जाहीर होतो, तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला आशा लागते की माझा बोनस येईल. परंतु शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं जो दुसऱ्या टप्प्याचा 705 कोटी रुपयाचा निधी जो मंजूर केला आहे, तो निधी अजून राज्य शासनानं दिलाच नाही आहे. आता प्रत्येक शेतकरी कमेंट करत आहेत की आमचा नोंदणीकरणाचा बोनस कधी येणार, बोनस कधी येणार? सध्या तरी पहिल्या टप्प्यामध्ये ज्याप्रमाणे नोंदणीकृत शेतकरी होते धान विकलेले, त्यांना सध्या प्राधान्य देण्यात येत आहे. आणि याही दुसऱ्या टप्प्याच्या धानाच्या बोनससाठी ज्यांनी नोंदणी केल्या व धान विकलेलं आहे, यांच्यासाठी तात्काळ प्राधान्य देत आहे. त्यामुळं 705 कोटी रुपयाचा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे, तो दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर केला आहे. परंतु त्यामध्ये अजूनही राज्य शासनानं जिल्हा वाईज प्रमाणे पैशाचं वितरण केलेलं नाही आहे. खूप जण कमेंट करत आहेत की चंद्रपूर असो, भंडारा असो, गोंदिया असो, गडचिरोली असो, भरपूर शेतकरी आहेत. हे फक्त कमेंट करत आहेत की दादा आमचा पैसे कधी येणार, आमची माल विकलेला आहे, मी 100 पिशव्या ऐकलो आहे, मी 140 पिशव्या ऐकलो आहे, नोंदणी केली आहे, परंतु पैसे आले नाहीत. दादा तुम्ही दुसऱ्या टप्प्यात आहात हे तर स्पष्ट आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्या टप्प्यात तर आहातच, आणि त्यात दुसरी गोष्ट अजून राज्य शासनानं जो निधी मंजूर केला आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य शासनानं दुसऱ्या टप्प्याचा निधी जाहीर केलेला आहे 705 कोटी रुपये. परंतु तो निधी अजून राज्य शासनानं जिल्हा वाईज प्रमाणे जिल्ह्याला वितरण केलेलं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक जणाच्या कमेंट आहेत की आज आमच्या जिल्ह्यात येईल का, त्या जिल्ह्यात येईल का? असं काही नाही आहे. राज्य शासनानं 705 कोटी रुपये मंजूर केले आहेत. परंतु जिल्हा वाईज मार्केटिंग फेडरेशन असो, आदिवासी विकास महामंडळ असो किंवा पणन महासंघ असो, यांना राज्य शासनानं कुठलाच निधी अजून दिलेला नाही आहे. निधी मंजूर झालेला आहे, अर्थ खात्याकडून निधीचं वितरण अजून झालेलं नाही आहे. त्यामुळे हे निधीचं वितरण झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्याचा जो निधी आहे, तो वाटपाला सुरुवात होणार आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे जे प्राधान्यानं अगोदर पैसे कोणाचे येतील की जे धान विकलेले आहेत आणि नोंदणी केलेली आहे, असे प्राधान्य याच्यामध्ये देण्यात येतील. आता विषय कसा आहे, अगोदर यामधून काही लोक का सुटले, तर बँक व्हेरिफिकेशनची प्रक्रिया करण्यासाठी काही शेतकरी यातून सुटलेले आहेत. कारण काही शेतकरी असे आहेत की धान विकलेला आहे, नोंदणी केलेली आहे, परंतु बोनस आला नाही, तर त्यांनी प्राधान्यानं बँक व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. कारण तुमचं पैसे पहिल्या हप्त्यातच येऊन गेले असते, परंतु बँक व्हेरिफिकेशनचा काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं तुमचे पैसे आलेले नाहीत. त्यामुळे बँक व्हेरिफिकेशन करा. जिथे माल खरेदी केंद्र आहे, तिथून आपण जी नोंदणी केलेली आहे, खरेदी माल दिलेला आहे, तिथं जाऊन एकदा खात्री करा की तुमचं काही प्रॉब्लेम आहेत का. आता बँक व्हेरिफिकेशन करण्याची वेळ कशासाठी आली, तर 7/12मध्ये वेगळं नाव, परत आधार कार्डावर वेगळं नाव, बँक पासबुकवर वेगळं नाव, स्पेलिंग मिस्टेक, अशा भरपूर गोष्टी आहेत त्या. आणि त्या ऑनलाईनमध्ये प्रॉब्लेम येत असल्यामुळं त्यांचे बँक व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनानं निर्णय घेतला, पण महासंघ निर्णय घेतला. आता ह्या गोष्टी वेळकाढूपणाच्याच झाल्या. कारण कुठंतरी शेतकऱ्याला थांबवत न्यायचं आणि वेळ लावून पैसे द्यायचे असं म्हणावं लागेल. कारण खूप दिवसापासून धान बोनससाठी वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी टप्प्याटप्प्यानं का होईना पैसे येत होते, परंतु तेही पैसे मंजूर करतात आज आणि निधी पाठवतात 15 दिवसानं आणि ते पैसे वाटप व्हायला लागतो महिना. अशा प्रकारच्या घटना सध्या घडत आहेत. या कुठल्याही असो, पीक विम्याच्या असो, अनुदान असो, अतिवृष्टी अनुदान असो, धान बोनस असो, याबाबत सरकार अशाच प्रकारची उदासीनता दाखवत आहे. त्यामुळे 705 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, परंतु अजून जिल्हा वाईज कुठल्याही जिल्ह्याला पैसे दिलेले गेलेले नाहीत. त्यामुळे वाटप थांबलेलं आहे. त्यातल्या त्यात प्लसमध्ये अजून अडचण एक सरकारने करून ठेवलेली आहे की बँक व्हेरिफिकेशन केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. बँक व्हेरिफिकेशन कुणी करायचं आहे, ज्यांचं प्रॉब्लेम आहे, ज्यांना खात्री आहे, त्यांनी काही प्रॉब्लेम जर येत आता विषय कसा आहे, पहिल्या टप्प्यात ज्या लोकांनी धान विकलेलं आहे परंतु नोंदणी केलेली आहे, ज्यांना बोनस आलेला नाही, त्यांनी खात्रीनं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे.
दुसरी गोष्ट, जे नोंदणीकृत आहेत, माल विकलेले नाहीत, त्यांनाही बोनस येणारच आहे, पण त्यांचंसुद्धा बँक व्हेरिफिकेशनची गरज आहे. आता विषय अजून एक याच्यामध्ये आहे, ब्लॅकलिस्टचा गोंधळ सध्या कुठेतरी वाढलेला दिसतोय, की आमचं ब्लॅकलिस्टमध्ये नाव गेलं आहे, नॉट फॉर फाउंड. म्हणजे हे कशामुळे दाखवत आहे, जर तुमचं कुठंतरी प्रॉब्लेम असेल, 7/12मध्ये नाव वेगळं असेल, आधार कार्डावर नाव वेगळं असेल, बँक पासबुकवर नाव वेगळं असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल, यामध्ये जर तुमचा प्रॉब्लेम झालेला असला, तर तुमचं नॉट फाउंड येईल किंवा ब्लॅकलिस्टमधलं तुमचं नाव जाईल. आणि त्यात हे आता यातून सुटका कशी होणार? कधी ह्यांना मिळणार का नाही धान बोनस? त्यांनाही धान बोनस मिळणार, परंतु जोपर्यंत तुमची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत तुम्हाला धान बोनस मिळणार नाही. त्यामुळं जेव्हा पोर्टल चालू होईल, पोर्टल सध्या बंद आहे आणि शासन 100% पोर्टल चालू करेल, दुरुस्ती करेल आणि त्याही शेतकऱ्याला बोनस मिळणार आहे, जे ब्लॅकलिस्टमध्ये गेलेले आहेत. त्यांनाही बोनस मिळून जाणार आहे. त्यामुळं काही काळजी करू नका. ज्यावेळेस पोर्टल चालू होईल, तेव्हा तुमची दुरुस्ती केली जाईल. दुरुस्ती केल्यानंतर तुम्हालाही धानाचं बोनस मिळेल. त्यामुळे ब्लॅकलिस्टवाल्यांनीही काळजी करायची गरज नाही. आणि ब्लॅकलिस्टवाले कोण आहेत, की ज्यांचं प्रॉब्लेम आहे, त्यांचं नॉट फाउंड दाखवत असेल, त्याची काय टेन्शन घेऊ नका. ते दुरुस्ती होऊन जाईल. पोर्टल चालू झाल्यानंतर आपोआप ते सर्व व्यवस्थित होईल. पण सध्या पोर्टल बंद आहे, त्यामुळे दुरुस्तीला वेळ लागणार. आता शासन कसं आहे, फक्त वेळकाढूपणा करत आहे, वेळ पुढे ढकलत न्यायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता ब्लॅकलिस्टवाल्याला पोर्टल चालू करा, पोर्टल चालू कधी होणार, ते परत दुरुस्ती कधी होणार, दुरुस्ती झाल्यानंतर मग त्यांचा निधी कधी येणार, मग त्यांच्या खात्यावर पैसे कधी पडणार, या प्रक्रिया चालूच राहणार आहेत. जोपर्यंत ज्यांचं काय प्रॉब्लेम नाही, ज्यांचं व्हेरिफिकेशन व्यवस्थित आहे, त्यांचंच राज्य शासनामार्फत जो 705 कोटी रुपयाचा निधी जिल्हा वाटप होईल, तेव्हा प्रत्येकाच्या खात्यावर हेक्टरी 20,000 धानाचं बोनस येऊन जाईल. आणि ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये जर आदेश येत असेल, तर व्हेरिफिकेशनची प्रक्रिया करून घ्या. काही प्रॉब्लेम नाही. व्हेरिफिकेशन जरी करायची गरज नाही असं जरी काही म्हणत असले, तर आदेश येताच. कारण अधिकृत आदेश आल्याशिवाय कोणी करू नका. आदेश येताच पण बँक व्हेरिफिकेशन करून घ्या. बँक व्हेरिफिकेशन जर झालं, तर टेन्शन फ्री राहाल, जेणेकरून तुमचे पैसे येऊन जातील. मित्रांनो, एकच अपडेट द्यायची होती. 705 कोटी रुपये अजून राज्य शासनाकडून आलेले नाही आहेत. ते आल्यानंतर धान बोनस वाटपाला सुरुवात होईल. दुसरी अपडेट, ज्यांचं बँक व्हेरिफिकेशन झालेलं नाही, त्यांनी बँक व्हेरिफिकेशन करून घ्या. तुम्हाला योग्य ते अपडेट येताच, शासनातर्फे योग्य आदेश येताच. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, जे ब्लॅकलिस्टमध्ये गेलेले आहेत, असं वाटतंय की मी ब्लॅकलिस्टमध्ये गेलोय, तर तुम्ही काही काळजी करू नका. पोर्टल चालू झाल्यानंतर तुमची दुरुस्ती होऊन जाईल. दुरुस्ती झाल्यानंतर तुम्हालाही धानाचं बोनस मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.